केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने आज जलगांव में पत्रकार परिषद में बोलते हुए विभिन्न मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। इस दौरान उन्होंने लाडली बहन योजना के साथ नरेंद्र मोदी सरकार पर लगाए जा रहे संविधान बदलने के आरोपों का खंडन किया। साथ ही उन्होंने अन्य कई मुद्दों पर भी अपनी प्रतिक्रिया दी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संबंधामध्ये जे आश्वासन दिलेले आहे ते आता एकदाच काही ती पूर्ण होणार नाही आहे। 5 वर्ष आमच्या समोर आहे। त्यामुळं लाडकी बहीण यांना 21 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती। निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी आणि अजितदादा डेप्युटी सीएम होते। मी त्या ठिकाणी RPIचा अध्यक्ष म्हणून होतो। तर त्या ठिकाणी 21 रुपये देण्याची घोषणा नक्कीच करण्यात आलेली होती। पण ही जी मागणी आहे ती मागणी आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे। तर नक्कीच आता आमची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीने 21 रुपये देण्याचा निर्णय होणार आहे आणि कर्जमाफीचा जो निर्णय आहे हा सुद्धा टप्प्याटप्प्याने नक्कीच होणार आहे। आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पाळण्याची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आहे आणि नक्कीच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे। सर, पण लाडकी बहीण योजनेला फक्त 1500 रुपये हप्ता मिळतो आहे, 2100 नाही। नाही 21 नाही 1500 रुपये तर मी मिळत आहेत आता, पण वाढवून देण्याची घोषणा होती तर ती घोषणा काय आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे। आता हे पहिलंच बजेट आलेलं आहे। या वर्षभरामध्ये आपल्या रेव्हेन्यू वाढल्यानंतर त्यांना 21 करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्ही काही त्याच्यातून मागे हटणार नाही आहोत। माझ्या शुभेच्छा आहे, तुम्ही किती अधिवेशनं घ्या पण एकूणच सत्ता आमची येणार आहे। त्यामुळे तुमच्या पक्षाला अधिवेशन घेण्याचा अधिकार आहे। अहमदाबादमध्ये त्यांचा पक्ष आहे, जरी ते सत्तेवर नसलेही तरी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे। पण अनेक वर्षांपासून नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री राहिले। अनेक आपल्याला आठवण सांगतो की नरेंद्र मोदीजी जरी OBC समाजाचे आहेत, नरेंद्र मोदी तेलित समाजाचे आहेत, नरेंद्र मोदी यांचं वडनगर नावाचं गाव मेहसाणा जिल्ह्यामध्ये आहे आणि नरेंद्र मोदींच्या गावामध्ये एक बौद्ध भिक्खूंचं सेंटर होतं। 10,000 भिक्खूंना ट्रेनिंग देणारं सेंटर होतं आणि नरेंद्र मोदींना नवीन संसद भवनामध्ये एक बौद्ध भिक्खूंचं शिष्टमंडळ मी घेऊन भेटलो। त्यावेळेला ते म्हणाले की पहिलंच मला त्या धार्मिक शिष्टमंडळ भेटतं आहे आणि ते बौद्ध धर्माचं शिष्टमंडळ आपण आणलेलं आहे। तर त्यांनी मला सांगितलं की ते 14ला प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांना जे सिंग आपले चायनाचे जे अध्यक्ष आहेत, काय नाव त्यांचं, तर त्यांचा त्यांना फोन आला आणि त्या फोनवर त्याने असं सांगितलं की मोदीजी तुम्ही आणि मी फार नशीबवान आहे का, तर तुमच्या गावामध्ये हुएन नावाचे चायनाचे बौद्ध भिक्खू आले होते आणि ते अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिले होते। त्यानंतर ते माझ्या गावात आले आणि त्या ठिकाणी त्यांचा डेथ झाला। तर तुम्ही आणि आपण अत्यंत जवळचे आहोत, तर तुम्ही चायनामध्ये आल्यानंतर माझ्या गावी या आणि मोदी साहेब त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत। आणि दुसरी आठवण अशी आहे की ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुख्यमंत्री निवासाच्या बाहेर बुद्धाची मूर्ती आहे। आपण जर त्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी 7-8 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे आणि आपण गांधीनगरच्या मंत्रालयामध्ये एंट्रीमध्ये गेलात तर त्या ठिकाणी 10-12 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे। त्यामुळं गौतम बुद्ध हा विश्वशांतीचा विचार देणारे ते आहे, त्यामुळे कुठल्या एखाद्या धर्माचा विषय नाही आहे। त्यामुळं मोदी साहेबांनी इथेही सांगितलं, आपल्या भुवनेश्वरला प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात गेल्यानंतर, युक्रेन आणि रशियाचं युद्ध पाहिल्यानंतर, हमास आणि इस्रायल युद्ध पाहिल्यानंतर मोदीजी म्हणाले की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे। त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे आपले दलित बौद्धांना शक्ती देणारे असे नेते आहेत। तर त्यांच्याबद्दल जो गैरसमज केला जातो की हे संविधान बदलतील, कुणाच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही आणि आम्ही जोपर्यंत मी जोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये आहे तोपर्यंत कुणालाही संविधान बदलू देणार नाही आणि संविधान कोणी बदलू शकत नाही।